नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे, समीर मुंबई भरती असणार 2025 साठी सोसायटी फॉर ॲप्लिकेड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक इंजिनियर अँड रिसर्च कडून. ओके, IIT बी कॅम्पॅक्स पवई मुंबईकडून वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. इंटरव्ह्यू बेसिस सिलेक्शन असणार आहे. अपेंडिशिप भरती असणार आहे, ग्रॅज्युएट अपेंडिशिप आणि डिप्लोमा अपेंडिशिपला इथं एकूण 35 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. त्यामध्ये BE BTech इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता आणि कोणत्या डिप्लोमावाले इथं अप्लाय करू शकता आणि कोणत्याही शाखेतील आपण आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले असाल तरीही आपण इथं अप्लाय करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. मुलाखतीवर आपल्या इथं सिलेक्शन असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. तर आपल्याला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, आपल्याला इंटरव्ह्यूला किती तारखेला तिथं जायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनलवर नवीन असेल त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि चला आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Instagram आयडी, Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. समितीकडून इथं वॅकन्सी असणार आहे सोसायटी फॉर ॲप्लिकेड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंग अँड रिसर्च कडून. ओके, IIT बी कॅम्पॅक्स पवई मुंबईकडून इथे वॅकन्सी असणार आहे. याची डेट जी बघू शकता तुम्ही 11/7/2025 ला नोटिफिकेशन आली होती. ॲडव्हर्टाइज नंबर 8/7/2025 साठी. याच्यासाठी तर जी वॅकन्सी असणार आहे, इंटरव्ह्यू असेल, वाचनी इंटरव्ह्यू. तर आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे. स्वतः ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा अपेंटिशिप ट्रेनिंगसाठी 2025-26 साठी तर वॅकन्सी असणार आहे. इथं जे असणार आहे सोसायटी फॉर ॲप्लिकेड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर समितीकडून इथं वॅकन्सी असणार. इथं PF मायक्रोवेव्ह R&D लॅबोरेटरी आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग कंपनी असल्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये मित्रांनो अपेंडिशिप करायला इथं आपल्याला इथं जॉब असणार आहे. अपेंडिशिप, डिप्लोमा अपेंडिशिप आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप असणार आहे. याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे समीरकडून ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट फॉर 1 इयरसाठी, म्हणजे एका वर्षासाठी तर ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा अप्रेंटिसशिप असणार आहे. त्याची ट्रेनिंग असणार आपल्याला पवई अँड नवी मुंबईमध्ये आपल्या कॅम्पसमध्ये असणार आहे एका वर्षासाठी. स्किल इंजिनिअरिंगसाठी आपल्याला ते कामात येऊ शकतं पुढे चालून. ओके, सब्जेक्ट अँड फील्ड इथं ग्रॅज्युएशन दिलेलं आहे. टाईप दिलेलं आहे आपल्याला इथं वॅकन्सी आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगला इथं वॅकन्सी असणार आहे, 16 वॅकन्सी. ओके, तर 1 ते 5 पर्यंत सगळे ग्रॅज्युएटवाले इथं अप्लाय करू शकता. इथं BE BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. इथं 2 वॅकन्सी BE BTech कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. मेडिकल इंजिनिअरिंगसाठी तर वॅकन्सी असणार 2 वॅकन्सी BE BTech मेकॅनिकल इंजिनिअरसाठी अप्लाय करू शकता. ओके, मेकॅनिकल इंजिनिअर सॉरी. ओके, कॉमर्ससाठी ते वॅकन्सी 4 बॅचलर ऑफ कॉमर्सवाले BComवाले अप्लाय करू शकता. ओके, फिजिक्सवाल्यांसाठी ते वॅकन्सी असणार 3 बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्सवाले इथं अप्लाय करू शकता. हे सगळे ग्रॅज्युएट पोस्ट होते. आणि डिप्लोमासाठी ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी डिप्लोमा होल्डर 8 वॅकन्सी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनवाले अप्लाय करू शकता. स्टायपन जे असणार याच्यामध्ये स्टायपनबद्दल सांगितलं गेलेलं आहे. ग्रॅज्युएट अपेंटिसशिप ट्रेनिंगसाठी इंजिनिअरिंग अँड ग्रॅज्युएट जनरल स्ट्रीमवाले इथं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएट अपेंटिसशिपसाठी इथं 10,500 रुपये आपल्याला फिक्स इथं 6 महिन्यापर्यंत इथं आपल्याला पगार असणार आहे. आणि 11,000 रुपये आपल्याला इथं फिक्स इथं 6 महिन्यासाठी पगार असणार आहे. म्हणजे पहिले 6 महिने आपल्याला 10,500 आणि पुढचे 6 महिने आपल्याला 11,000 रुपये पगार असणार आहे. ओके, डिप्लोमा होल्डरसाठी त्याची वॅकन्सी असणार टेक्निशियनसाठी 8,500 रुपये 6 महिन्यासाठी आपल्याला इथे वॅकन्सी असणार, म्हणजे सॅलरी असणार स्टायपन 9,000 रुपये पुढच्या 6 महिन्यांसाठी. ओके, 1 वर्षासाठी आपल्याला इथं अशा पद्धतीने पगार बघायला मिळतो. इथं ट्रेनिंग जी असणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कार्टून फूड्स वगैरे आपल्या इथे फॅसिलिटी अवेलेबल असणार एम्प्लॉयसाठी. ओके, म्हणजे आपल्याला खाण्या वगैरेसाठी इथे कार्टून फूड वगैरे आपल्याला मिळणार आहे. इंटरव्ह्यूचं दिनांक वगैरे शेड्यूल वगैरे केलेलं आहे. डिसिप्लिन, डेट अँड रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे, तारीख दिलेली आहे, व्हेन्यू दिलेला, ॲड्रेस दिलेला आहे. ओके, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ग्रॅज्युएटवाल्यांसाठी आणि डिप्लोमा अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनसाठी इथं डिप्लोमा आणि ग्रॅज्युएटसाठी दोघांसाठी 30/7/2025 30 जुलै 2025 ला इथं आपल्याला जायचं इंटरव्ह्यूला. 9 AM ते 10 AM पर्यंत इथं पोहोचायचं सकाळी. 30/7/2025 पर्यंत समीर IIT बी कॅम्पॅक्स पवई मुंबईला. ओके, आणि बाकीची जी उर्वरित पदे असणार 4 पदे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ग्रॅज्युएट, कॉमर्स ग्रॅज्युएटवाल्यांसाठी, फिजिक्स ग्रॅज्युएटसाठी इथं 31/7/2025 पर्यंत अप्लाय करायचं. 9 ते 10 वाजेपर्यंत इथं आपल्याला पोहोचायचं सकाळी. समीर IIT बी कॉम्पॅक्स पवई मुंबईला इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथं इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे रिक्वायर्ड आपल्याला आणि जनरल कंडक्शन दिलेलं आहे. इथं कॅन्डिडेट इथं 55% आपल्याला पाहिजे इथं अप्लाय करण्यासाठी. ओके, डिप्लोमा होल्डर असा ग्रॅज्युएट होल्डर असा 55% आपल्याला पाहिजे, 55%. ओके,
त्याच्यानंतर इथं आपल्याला इथं रूल्स वगैरे दिलेले आहेत ऍप्लिकेटला, बघू शकता तुम्ही, दिले गव्हर्नमेंट गाईडलाईन वगैरे आपल्या इथं असणार आहे. नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे याच्यासाठी. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला इथे NATS करून आपल्याला अप्लाय करायचं आहे. NATS या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे अप्रेंटिसशिपसाठी. त्याच्यानंतर आपल्याला यांच्या वेबसाईट ऑफलाईन पद्धतीने एक फॉर्म आहे, तो फॉर्म पण फिल करून घ्यायचा आहे. ओके, तो फॉर्म फिल झाल्यानंतर आपल्याला ते त्यांच्यासोबत घेऊन जायचं आपल्या इंटरव्ह्यू तारखेला. ओके, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. BTech ग्रॅज्युएट स्कीमवाले इथं अप्लाय करू शकता. ओके, इथं संपूर्ण TA DA पिरियड असणार आहे आपल्याला इथं. एम्प्लॉयमेंटसाठी तर चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. ओके, आता याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर डॉक्युमेंट आपल्याला असणार आहे रिक्वायर्ड इंटरव्ह्यूसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म घेऊन जायचा, जो की तुम्हाला मी दाखवणार आहे आता ऑफलाईन पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचा आपल्या हाताने. 10वी 12वी जेव्हा आपल्याला स्टँडर्ड मार्कशीट, क्वालिफिकेशन, एक्झाम पासिंग सर्टिफिकेशन, क्वालिफिकेशन आपल्याला इथं मार्कशीट घेऊन जायचं ऑल इयरचं. ओके, डेट ऑफ प्रूफ सर्टिफिकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बर्थ सर्टिफिकेशन, काही त्याच्यापैकी डॉक्युमेंट, पासवर्ड साईजचे 2 फोटोग्राफ्स, कास्ट सर्टिफिकेशन आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन आणि ओके, आणि कॅटेगरीवाल्यांसाठी. ओके, इंटरव्ह्यू आपल्याला जो असणार आहे तो ओरिजिनल डॉक्युमेंट पण घेऊन जायचे आहे व्हेरिफिकेशनसाठी, आणि झेरॉक्स कॉपीचा एक सेट घेऊन जायचा आहे इथं. ओके, चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला रीच ऑफिस बद्दल दिलेले आहे. तर ऑफिससाठी तर पोहोचण्यासाठी रेल्वेने कधी आपण जात असाल तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन जो असणार आहे विक्रोली आणि कांजूरमार्गला जाऊन तिथून आपण उतरून जाऊ शकतो. ओके, आणि बसने काही जायचं म्हटलं तुम्ही तर अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, विक्रोली, कांजूरमार्ग, नाय तिकीट, अशी बस आपल्याला इथं बघायला भेटते. तिथून आपल्याला 2 किलोमीटरवर इथं सोडल्यानंतर ऑफिसपासून 2 किलोमीटरला इनसाईड आपला IIT कॅम्पस इथं बघायला मिळतं मेन गेटचं. ओके, त्या कॉन्टॅक्ट दिलेले आहे क्युरीजसाठी, जसे की ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे आणि इथं वेबसाईट दिलेली आहे, याच्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, आता तुम्हाला इथं सांगायचं राहिलं आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म. तर हा तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे सोसायटी फॉर, एक मिनिट, सोसायटी फॉर ऍप्लिकेंट मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्चसाठी. ओके, ऍप्लिकेशन नंबर इथं हे टाकून घेणार आहे. IIT कॅम्पॅक्स B साठी इथं पवईसाठी वॅकन्सी असणार आहे. ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे ग्रॅज्युएट, डिप्लोमा, अप्रेंटिस दोघांसाठी सेम फॉर्म असणार आहे. इयर वगैरे लिहून घ्यायचं आहे. इथं रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकायचा आपल्याला, जे आपण NATच्या वेबसाईटवरून करणार आहे. डिग्री इन डिप्लोमा आपण ज्यासाठी अप्लाय करतो ते लिहायचं इथं. ब्रँच लिहायचं, इन्स्टिट्यूट काय आपली, त्याचं सरनेम, आपलं नाव टाकायचं इथं, सरनेम, नेम आणि मिडल नेम, पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ आणि त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉस साईन करायची आहे. ओके, त्याच्यानंतर इथं बर्थ सर्टिफिकेशन, रिजनल आणि SC/ST कॅटेगरी सर्टिफिकेशन, जनरल कॅटेगरी सर्टिफिकेशन, OBC कॅटेगरी सर्टिफिकेशन. त्यानंतर इथं ऍड्रेस वगैरे दिलेला आहे. इथं ऍड्रेस वगैरे इथं टाकू शकता, पूर्ण ऍड्रेस टाकून घ्यायचा इथं कंपल्सरी. आता यानंतर इथं आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा. ओके, इथं आपला जो प्रेझेंट ॲड्रेस तर परमनंट ॲड्रेस, दोन्ही ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ओके, एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आपल्याला, एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला एज्युकेशन पर्सेंटेज, पासिंग इयर पर्सेंटेज, इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटीवाले अप्लाय करू शकता. ओके, 10वी 12वी आणि डिग्री डिग्री इन इंजिनियर अँड टेकवाले. ओके, सगळी माहिती इथे लिहून घ्यायची आहे. डिक्लेरेशन इथं वाचून घ्यायचे, डेट, प्लेस आणि इथं सिग्नेचर करून घ्यायचे. ओके, याच्यामध्ये अटॅच करून घ्यायचे आपल्याला इथं कॉपीज वगैरे आपले मार्कशीटचे वगैरे, अशा पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेले ॲड्रेस पण तुम्हाला मी दाखवलेला आहे. ओके, या ॲड्रेसवर तुम्हाला जायचं आहे आणि इथं तारीख वगैरे ती बघून घ्यायची. 30 तारीख आणि 31 तारीख असणार या महिन्याची. ओके, त्याला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओला. याची PDF फाईल तुम्हाला पाहिजे तर टेलिग्रामच्या व्हॉट्सअपवर पण डाउनलोड करून घ्यायची, ऍप्लिकेशन फॉर्मची पण PDF फॉर्मॅट पण. ओके, आणि याची ऑफिशियल वेबसाईट लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मी, आणि PDF फॉर्मॅट तुम्हाला पाहिजे तर टेलिग्रामच्या व्हॉट्सअपवर पण डाउनलोड करून घ्यायची आहे. माझ्याशी काही बोलायचं आहे तर तुम्हाला Instagram ID, Facebook ID ते मेसेज करू शकता. त्यांची तुम्हाला 4 इंची लिंक इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. Instagram ID, Facebook ID, टेलिग्रामच्या व्हॉट्सअप ग्रुपची. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं, डाऊट असेल काही जास्तीत जास्त मित्रांबद्दल शेअर करायचा आहे व्हिडिओला, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी ते घेत असतो. असा जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.